नमस्कार मित्रांनो, विदर्भाचा खादाड मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया चण्याची भाजी। चण्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 1 ग्लास चणे घेतलेले आहे आणि मी हे चणे 8 तास भिजू घालणार आहे। 8 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले चणे चांगल्या प्रकारे भिजलेले आहेत आणि मी हे चणे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि मी हे आता कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि आता यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे। 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच हळद टाकून 2 शिट्ट्या मारून घेणार आहे। आणि यामध्ये थोडं तेल सुद्धा टाकून घेणार आहे। तर इथे आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले चणे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत। तर चला आता आपण त्याची भाजी करूया। भाजी बनवण्यासाठी मी इथे कढई तापवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी 2 बुटलं तेल टाकून घेणार आहे आणि आता यामध्ये 3 ते 4 तेजपत्ते टाकून घेणार आहे। एक चम्मच जिरं टाकून घेणार आहे। बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेणार आहे। आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि हा कांदा लाल येईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे आणि यामध्ये 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आलं लसूण पेस्ट चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता यामध्ये मी चिमूटभर हळद टाकून घेणार आहे। 1 चम्मच धनेपूड टाकून घेणार आहे आणि यामध्ये आता मी 2 चम्मच तिखट टाकून घेणार आहे आणि 1 चम्मच गरम मसाला। आता यामध्ये मी अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहे कारण मी अगोदरच कुकर लावायच्या वेळेस 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं होतं। मी इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी काढून घेतलेली होती, ते सुद्धा यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे। ह्या मसाल्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला चांगल्या प्रकारे शिजून जाईल। आणि आता हे मी 5 मिनिट झाकून देणार आहे। तर 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तर आता मी यामध्ये चणे टाकून घेणार आहे आणि हे चणे गावरानी आहे। हे चणे आमच्या शेतातले आहे तर याची टेस्ट चांगल्या प्रकारे मस्त येईल कारण गावरानी चण्याची टेस्टच वेगळी असते। आणि हे मी 2 मिनिट झाकून देणार आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आपला मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे चण्यामध्ये आणि आता मी जे कुकरमध्ये पाणी होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे।
आता मी हे चणे 15 मिनिट शिजू देणार आहे. 15 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्तपैकी कड आलेला आहे. आता मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहे. विदर्भाचा खादाडा या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.